अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट पाहूयात। अल्पवयीन आरोपी होता आणि या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय। पुणे पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट आणि अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार अपघात प्रकरण पाहतोय आणि त्या प्रकरणी आता आरोपीला, जो अल्पवयीन आरोपी होता, त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं, इतका भयानक हा अपघात होता आणि त्यानंतर आता या अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय। आपण पाहिलं की कालच या ॲक्सिडेंटमध्ये ज्या 2 तरुण आणि तरुणींचा मृत्यू झाला, त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आणि आरोपींना कठोरात कठोर कारवाई करू असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्यानंतर आज ही महत्त्वाची अपडेट, पुणे पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पोर्शे कारचा हा अपघात झाला होता आणि अल्पवयीन आरोपीने 2 मुलांना उडवलं होतं, त्यांचा सुद्धा मृत्यू झाला। त्यानंतर ही चौकशी सुरू होती, तपास सुरू होता आणि त्याच अल्पवयीन आरोपीला आता जामीन मंजूर करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालाय, मोठी अपडेट। He has to be released immediately and he has to be in the custody of paternal aunt. जेव्हा सुटकेचा निर्देश दिला तेव्हा मुलाची कस्टडी कोणाकडे जाणार असा प्रश्न इकडे सरकारी वकिलांकडून उपस्थित करण्यात आला, तर त्या संदर्भात कोर्टाने काय मत मांडलं? सुटकेचा निर्णय झाल्यानंतर सरकार पक्षाकडनं एक ऑब्जेक्शन आलं की त्याला कोणाच्या कस्टडीमध्ये देण्यात यावं। तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत जुवेनाईलला देण्यात यावं। ज्या प्रकारे मुलाला सुरुवातीला जामीन मंजूर करण्यात आला आणि पुन्हा त्याला अटक करण्यात आली, तर त्या संदर्भात कोर्टाने काय आपलं मत मांडलं? सॉरी, परत विचार। सुरुवातीला मुलाची जामिनावरची सुटका करण्यात आली होती, मात्र पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्ट काही म्हणाले नाही। आता जे ऑर्डर्स झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टमध्ये, त्याच्यामध्ये पोलिसांच्या कारवाईबद्दल अजून तरी काही ऑपरेटिव्ह पार्टमध्ये म्हटलेलं नाही आहे। ज्यावेळी दिवशी ऑर्डर येतील त्यावेळी विल सी। जुव्हेनाईल जस्टिस ॲक्ट प्रमाणे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ यांच्यासाठी एक सायकोलॉजिकल सेशन्स ऑर्गनाईज असतात, त्याचं काउन्सिलिंग कंटिन्यू करण्यात यावं असे आदेश आहेत। कोर्टाची जर ऑर्डर होती त्याबद्दल आज कोर्टाने काय म्हटलं? देखिए, इस केस में ऐसा था कि जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ है, उन्होंने उनके पैटर्नल आंट के जरिए ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट के सामने एक रिट ऑफ हिबिस कॉर्पस फाइल की थी। उस रिट के थ्रू एक ऐसा कंटेंशन रखा गया था कि सेक्शन 12 जो है जुवेनाइल जस्टिस एक्ट का, अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है जुवेनाइल जस्टिस एक्ट में, ऐसा एक भी सेक्शन नहीं है, एक भी प्रोविजन नहीं है जिसमें एक चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ इलीगली डिटेन किया जाए। यानी जो 19 मई 2024 को ऑर्डर हुई, उस ऑर्डर के बाद जो जमानत मिली गई, जिस तरीके से वो जमानत को कैंसिल करके जुवेनाइल जस्टिस बोर्ड, इन्होंने 22 मई 2024, 5 जून 2024 और 12 जून आपण पाहतो अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालेला आहे आणि त्याच संदर्भात वकील बोलत होते। कल्याणी नगरचं जे अपघात प्रकरण होतं त्या संदर्भात मोठी अपडेट आणि मुंबई हायकोर्टाकडून आता जामीन मंजूर झालेला आहे। अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झालाय, त्याला अटक करण्यात आली, त्यानंतर पुन्हा त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। तर पुणे कल्याणी नगर कार अपघात प्रकरणी आता वकील सुद्धा बोलत होते। अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पोर्शे कारचा हा अपघात जो झाला होता त्याच संदर्भात ही मोठी अपडेट। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण जोडले गेलेत। निखिल, हायकोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे? नक्कीच आपण पाहतो झालं तर हायकोर्टामध्ये ही जी याचिका आहे ती पार करण्यात आलेली आहे। अल्पवयीन आरोपी आहेत तर त्यांना या ठिकाणी आहेत जे कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेला होता, हा जो संपूर्णपणे आरोप आहे तो त्यांच्या आत्यांनी केलेला होता। अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन दिलेला होता, परंतु या जामिनानंतरही पोलिसांनी त्याला कस्टडीमध्ये ठेवण्याचा आरोप त्यांनी आत्यांनी केल्याच्या नंतर जी याचिका आहे ती हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवरती 5 दिवसापूर्वीच ही जी सुनावणी आहे युक्तिवाद आहे तो पार पडलेला होता।
या ठिकाणी कोर्टाचं देखील असंच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी जामीन मिळालेला होता त्यानंतर ह्या अल्पवयीन आरोपीला त्याच्या कुटुंबियांकडे का देण्यात आलेलं नव्हतं, तर याच गोष्टीवरून जो युक्तिवाद आहे तो करण्यात आलेला होता। अल्पवयीन आरोपी आहे तो नशेच्या आहारी होता आणि त्याच्यासाठी त्याला बालसुधारगृहात टाकण्याचं जो आहे तो सांगण्यात आलेलं होतं, परंतु ज्यावेळी हा आरोपी आहे तो सुटला तेव्हा त्याच्या घरातील जवळपासची व्यक्ती कोणीही व्यक्ती त्याच्या जवळपास नव्हती, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या अंडरमध्येच त्याला ठेवण्यात आलेलं होतं। असा जो युक्तिवाद आहे तो पोलिसांनी हायकोर्टामध्ये केला, परंतु या संपूर्णपणे गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्याच्या नंतर माननीय कोर्टाने आता जो निकाल आहे तो या ठिकाणी अल्पवयीन आरोपी आहे त्याच्या बाजूने दिलेला आहे। त्याने आता त्याला घरी तो जाऊ शकतो आणि या संदर्भात त्याच्या आत्ताकडे जी कस्टडी आहे ती देण्यात येण्याचं सांगितलेलं आहे। कोर्टाने हे देखील सांगितलेलं आहे की त्याची जी सायकोलॉजिकल टेस्ट आहे, सायकोलॉजिकल जी काही थेरपी आहे जी सुरू आहे ती थेरपी सुरू ठेवण्यासाठी देखील पोलिसांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता जी कस्टडी आहे ती आत्ताकडे देण्यात येणार आहे आणि जो या संपूर्ण प्रकरणातील जी अधिकची तपासणी आहे, अधिकची जी चौकशी आणि याच्या संदर्भात ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या वेगळ्या मुद्द्यावरती आहेत त्या घेऊन या ठिकाणी जी सुनावणी आहे ती पार पडणार आहे। परंतु अल्पवयीन आरोपी जो पोलिसांच्या ताब्यामध्ये होता तो आता त्याच्या घरी जी सुटका आहे ती झालेली आहे, त्याची कस्टडी आहे ती आत्ताकडे आता देण्यात आलेली आहे। नक्कीच निखिल, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर अल्पवयीन मुलाला आता जामीन मंजूर झालेला आहे। पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार अपघात प्रकरणी आपण महत्त्वाची अपडेट पाहतोय आणि मुंबई हायकोर्टाकडून अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय।